दीपक विष्णू जगदाळे, राहणार दायटी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. एक दिवशी एक दिवशी एक दोन दिवशी एकर लावली. एक दिवशी. तरी कशी लागवड असते याची अंजीरची? लागवड आपली आहे 12-12वर, 12-12वर लागवड आहे. पण आपली जवळ झाली लागवड. हं, ह्याची लागवड 15पासून पुढंच पाहिजे. हं, हं. 15x15 म्हणजे अंतर जास्त पाहिजे. अंतर जास्त, तेवढी झाडं मोठी. आता आपली झाडं झाली ती पॅक एखाद एक घुसली झाडं, हं, हे असं एकाला एक थटायला नको आहे झाड. हं, 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 हं. म्हणजे लागवड 15x15 15-15, 18-18, 20-20 वर पण चालू आहे त्याला. हं, हं, हं. तिकडे पुरंदर भागात. हं, हं. म्हणजे ह्या फळबागाला ही जमीन कशी पाहिजे? ह्याला जमीन मुरमाड जमीन लागते हं, आणि त्यात पावसाचं पाणी न साठणारी जमीन लागते. हं, हं, हं. पावसाचं पाणी जर साठलं तर त्या झाडाची वाढ थांबते. हं. हं, हं, हं. तसं होऊ शकते. आमच्यात एक 5-6 वेळेला तर झालंय. हं. पाणी साठून राहते थोडं, तर त्यात वाढ कमी झाली, झाडं बारकी राहिली. हं, हं, हं. म्हणजे लागवडीची जून-जुलैला केली तरी एकच नंबर. हं, कारण पुन्हा पुढच्या वर्षी जून-जुलैला छाटणी करायची. हं, एक वर्ष झाडं चांगली तयार होती ती. हं, हं, हं. आणि 1-2 महिनं म्हणजे एक लावल्यापासून एक 10व्या महिन्यात चांगली बाग आली तर चालू पण होती हं, न छाटणीचं. हं, हं, हं. 1-2 महिने काढायचं आणि उन्हाळ्यात आणि पुन्हा छाटणी करायची. हं, छाटणी केली की झाडाला आकार बी येतो चांगला. हं. हम्म. पहिल्या पिकाला म्हणजे तुमचा माल कधी चालू झाला होता यात? आता तुमचं हे चौथ्या पिकावर आहे. आपली चौथी पीक आहे. लागवड केल्यापासून आपण 1 ऑगस्टला लागवड केली ती, हं, कारण त्या कोरोना काळात पाऊस लय होता.